ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण ही बोटनेक डिझाईन कशी बनवायची हे डिटेलमध्ये बघणार आहोत। तर बोटनेक पॅटर्न वाईज तुम्ही बॅक साईड कट करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूनी बघा 1.5 इंच मी घेतलेला आहे आणि खाली जेवढी पट्टी तुम्हाला तयार हवी आहे तेवढं खालच्या साईडून मार्किंग करायचं आणि मध्ये जेवढं अंतर राहत आहे त्याच्यामध्ये आपल्याला बोटनेक बसवायचं आहे। तर इथे आपलं जे मधलं अंतर आलेलं आहे ते 8 इंच आलेलं आहे। याच्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे 9 इंचांचा उंचीला आणि रुंदीला घेतलेला आहे 5 इंचांची घडी। तर इथे आपण 4 इंचामध्ये रुंदीमध्ये आपण घडीमध्ये बसवणार आहोत। तर वरच्या बाजूनी आपण 3.5 इंचांवर एक पॉइंट देऊन घेतला आणि या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची। दोनही बाजूंना अर्धा इंच वरती आणि खालती सोडून दिलेला आहे। त्यानंतर जिथे 3.5 वर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन येऊन अर्धा इंच उजव्या बाजूला आपण मार्क केलं, बरोबर। आणि तिथून या पद्धतीने कर्व शेप आपल्याला देऊन घ्यायचे। सिंपल हा शेप आहे, खूप सुंदर दिसते डिझाइन बनवल्यानंतर। जरूर ट्राय करा आणि कशी झाली डिझाइन हे मला कमेंट करायला विसरू नका। तर सेम डिझाइन सेम पॅच आपल्याला अपोजिट साइडला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जसा फ्रंट साइडला म्हणजे पाठीमागच्या बाजूला आपला ड्रॉ झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला या इकडे मार्किंग करून घ्यायचं आहे। जर कॅनव्हास पेपर तुमचा हलत असेल तर पहिलाच पिन अप करून घ्या की जेणेकरून हा पोर्शन सेम टू सेम अपोजिट साइडवर आला पाहिजे। या पद्धतीने ड्रॉ करून घेतला। साइडला आपल्याला अर्धा इंच जसं की आपण मार्जिन ठेवलं होतं त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला मेन फॅब्रिकचा पोर्शन खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि 1.5 इंच वरती सोडून जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे आणि खालच्या बाजूचा सेंटर बरोबर मार्क करून पिन अप करून हे पोर्शन एकमेकांवरती ठेवून घेतले आणि जशी आपण म्हणजे डिझाइनचा शेप ड्रॉ केलेला आहे त्याच वरून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने आपण टिप देऊन घेतली आणि जो मधला पोर्शन आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे। तर हा पोर्शन कट करून घेतला, याला नॉचेस देऊन घेतले आणि बघा आपल्याला इथे प्रेस टिप देऊन घ्यायची आहे। जेव्हा आपण प्रेस टिप देतो त्यावेळेला आपल्याला अस्तरचा जो भाग आहे तो कुठेही वरच्या बाजूला येत नाही आणि प्रेस टिप द्यायला मात्र विसरायचं नाही। तर इथे व्यवस्थित हाताने पहिल्यांदा बोटानी अस्तरच्या बाजूला खालच्या जे शिलाईचा पोर्शन आहे तो आला पाहिजे या पद्धतीने सेट करायचं। बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि ही प्रेस टिप आपल्याला सर्व गळ्यावर देऊन घ्यायची आहे, जिथे शक्य आहे तिथपर्यंत देणं। तर जिथे आपला कॉर्नर आहे तिथे आपल्याला हा शेप नाही देता येणार म्हणजे डिझाइन मुळे, तर तिथला पोर्शन सोडून द्यायचा आणि जेवढ्या भागावर आपल्याला प्रेस टिप देता येणं शक्य आहे तेवढ्या पोर्शनला आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे। यानंतर अस्तरचा भाग आहे तो आतल्या बाजूला जाईल आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला काठाची टिप देऊन घ्यायची आहे की ज्यामुळे हा आपला गळा पूर्ण सेट होईल। तर हा सेट झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजे काठाची टिप देऊन झाल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर मोठी 5ची टिप देऊन आपल्याला एकमेकांबरोबर जोडून घ्यायचे आहेत। यानंतर खाली पाठीचे टक्स देऊन घ्यायचे, पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे। हा सर्व भाग आपल्याला येतोच त्याच्यामुळे हा मी पुन्हा दाखवणार नाहीये, फक्त आपण या व्हिडिओमध्ये डिझाइन कशी बनवायची आहे हे बघणार आहोत। त्यामुळे तुमचा वेळही वाचणार आहे आणि तुम्हाला डिझाइन कशी बनवली हे अगदी कमी वेळेमध्ये अगदी प्रॉपर समजणार आहे। तर या पद्धतीने इथे मी सगळं काम करून घेणार आहे आणि तुम्हाला इथे ब्लाउजचा फायनल लुक दाखवणार आहे। कारण लेस लावताना सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतातच। लेस कशी लावायची असते, लेसला दोनही बाजूंना म्हणजे किती म्हणजे छोटी लेस असेल किंवा मोठी लेस असेल तरी आपल्याला त्या लेसच्या दोनही कडांवरती टिप देऊन घ्यायची की जेणेकरून ती लेस घातल्यानंतर ब्लाउज कोणत्याही बाजूने म्हणजे जर सेंटरला टिप दिली आणि लेस जर मोठी असेल तर कसं होतं की फोल्ड होते लेस, तर तसं काही होऊ द्यायचं नाही आहे। आपल्याला लेस लावताना लेसच्या दोनही काठांना टिप देऊन घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने वरती गळ्याला फिनिशिंगने लेस लावून घ्यायची आणि बॅक साइडला पण लेस लावून घ्यायची आहे। इथे या ब्लाउजमध्ये पफ स्लीव्स दिलेले आहेत। तुम्हाला जर पफ स्लीव्स बनवणं येत नसेल तर त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते,
तो व्हिडिओसुद्धा जरूर बघा, कारण या पद्धतीची पफ स्लीव खूप छान बसते आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसते, त्यामुळे जरूर ट्राय करा। आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, हा गळा कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा। चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्याबरोबर बेल आयकॉन सेट करा, की जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतः।